हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. खूप दिवसानंतर व्लॉग टाकते आहे मी. आम्ही गेलो होतो तिरुपतीला आणि तिरुपतीला जात असताना सकाळी सकाळी नाश्ता करण्यासाठी या ठिकाणी थांबलो होतो. हॉटेल 24 म्हणून आहे. नाश्त्याचं स्पेशल ठिकाण आहे हे. हैदराबादच्या पहिले लागतं. तर तिथं नाश्ता करण्यासाठी सकाळी सकाळी थांबलो होतो. तर म्हटलं तुमच्याशी पण हा शेअर करावं म्हणून मी व्हिडिओ घेतलेला. त्यानंतर आम्ही तिरुपती या ठिकाणी पोचलो आणि तिथे साहेबांनी हॉटेल केलं होतं. आम्ही काही भक्त निवासला राहिलो नाही. मुलांना थोडं एन्जॉय करायचं होतं. स्विमिंग पूल वगैरे हे सर्व पाहिजे होतं म्हणून मग आम्ही हॉटेलचीच रूम बुक केलेली साहेबांनी. 5 स्टार हॉटेल सरोवर म्हणून आहे. पुढे डिटेल्स आहेत त्या हॉटेलचे मी दिलेले. आणि तर ते हे असा व्ह्यू येत होता खिडकीतून. त्यानंतर सकाळी नाश्ता झाल्यानंतर मुलं स्विमिंगसाठी जायची तयारी चालू होती. नाही, नाश्त्याला जात होतो आम्ही शाळेत इथं. आणि मग नाश्ता करून मग स्विमिंग करायची होती मुलांना. तर हे आहे असा हॉटेलचा पूर्ण व्ह्यू. खूप सुंदर हॉटेल होतं. 5 स्टार हॉटेल आहे हे पूर्ण. आणि स्पेशल साहेबांचा बड्डे होता या दिवशी. 12 मार्च माझ्या मिस्टरांचा बड्डे असतो आणि बड्डेनिमित्त आम्ही तिरुपतीचे दर्शन बुकिंग केलेली होती. ब्रेक दर्शन होते ॲक्च्युली आमचे. आम्ही नाश्ता करतो इथं. हा स्विमिंग पूल नाही आहे. हे जे दिसलं तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये ते हे ॲक्च्युली रेस्टॉरंटच्या बाजूला असंच एक वॉटरफॉल म्हणून बनवलेलं होतं त्यांनी. बफे होता पूर्ण नाश्त्यासाठी. आणि ही मुलं चालली आहेत स्विमिंग पूलला. यांना काही दम निघत नाही आहे. आवडधवड नाश्ता केला आणि निघाले स्विमिंगसाठी. तर चेंज करून आले होते वरती रूममध्ये जाऊन स्विमिंग करण्यासाठी स्विमिंग कॉस्ट्यूम घालून. हे आला स्विमिंग पूल. हा स्विमिंग पूलच्या साईडचा एरिया आहे पूर्ण. खूप ग्रीनरी आणि खूप छान होतं तिथे. 3 दिवस कसे निघून गेले आमचे कळले नाहीत. यावंच वाटत नव्हतं. खूप एन्जॉय केलं मुलांनी तिकडे स्विमिंगला. परत गेम रूम होती, गेम झोनसुद्धा होतं तिथे. जिम होती. पुढे दिसेलच तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये. मी बरंच काही तिथलं जेवढं मला घेता येईल व्हिडिओ तेवढा घेता आला. कसं आहे ना, मुलं लहान आहेत आणि साहेबांना यात इंटरेस्ट नाही आहे. त्यामुळं मला काही कोणी हेल्प करत नाही. मला एकटीला जेवढं करता येईल, जेवढे व्हिडिओ घेऊन एडिटिंग करता येईल माझं सगळे घरकाम करून. आणि माझं आणखी एक भक्ती चॅनल आहे. त्या चॅनलवर माझे 11,500 सबस्क्रायबर्स आहेत आणि 15 लाख व्ह्यूज आहेत. तर मग मी ह्या चॅनलवर काही रेग्युलर नाही टाकत व्हिडिओ. ॲक्च्युली हे रेग्युलरच व्हिडिओ टाकण्यासाठी मी चालू केलं होतं. पण मला दोन्ही मॅनेज होत नाही आहे घरकाम करून. तर आता मुलं बघा कशी स्विमिंग करतायत. आधीला छान स्विमिंग करता येते. मी त्याला क्लास लावले होते. ॲक्च्युली दोघांनाही क्लास लावले होते. पण अवनी त्यावेळेस खूपच छोटी होती. एक 5 वर्षापूर्वी लावलेला क्लास. म्हणजे ती तेव्हा 6 वर्षाची होती. तर तिला एवढं काही नाही जमत आहे. पण आधी छान स्विमिंग करतो. अंडर वॉटर करतो आणि बराच वेळ करतो आणखी. खूप छान स्विमिंग करतो तो. काय हवंय? देऊ का? छोटा नाही आहे, मोठा आहे तो. तुम्हाला नाही करायची स्विमिंग का? काय प्रॉब्लेम आहे? काय काम आहे आज? उलट आज तर एन्जॉय करायला पाहिजे बड्डेच्या दिवशी. हो, करा करा, जा. ड्रायफ्रूटचे कपडे घालून आलायत, करा. हा, शिकव ना तू शिकव तिला. काय तर मिस्टर इथून माणूस असं वाटतं.